नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लिनियर इनइक्वेशन्स दिले असतील तर त्याचा ग्राफ कसा डिनोट करायचा, म्हणजे ओरिजिन साइड कोणती असते, नॉन ओरिजिन साइड कोणती असते आणि त्याच्यावरनं ग्राफ कसा काढायचा, त्याची जी कॉमन रिजन असेल म्हणजे कंबाइंड रिजन आहे ती काढायची. तर हे जे साइन असतात लेस दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू, तर हे साइन खूप महत्त्वाचे असतात रिजन डिसाइड करण्यासाठी. कोणती रिजन आहे, ओरिजिन रिजन म्हणजे कोणती रिजन असते की जिथे हे ट्रू होतं, म्हणजे समजा 0 हा लेस दॅन इक्वल टू कोणतीही एखादी कॉन्स्टंट टर्म आहे, हे स्टेटमेंट जिथे ट्रू आहे त्यासाठी, म्हणजे इथे कोणतीही तुमची नॉन झिरो व्हॅल्यू असेल, हे स्टेटमेंट जिथे जिथे ट्रू आहे त्यासाठी तुमचा जो रिजन येणार आहे तो येणार आहे ओरिजिन साइडचा. तर ओरिजिन साइडचा रिजन म्हणजे कोणता, ही जर लाईन असेल तर तिच्या ओरिजिन साइडचा रिजन म्हणजे हा असतो. ठीक आहे, ओरिजिन साइडचा रिजन. आणि नॉन ओरिजिन साइडचा रिजन म्हणजे हे स्टेटमेंट, म्हणजे समजा 2 इज लेस दॅन इक्वल टू 0, हे स्टेटमेंट ट्रू आहे का, नाही, कारण 2 काय आहे, ग्रेटर दॅन 0 पेक्षा, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू नाही आहे. म्हणजेच या वेळेला त्याची जी रिजन असती ती येते नॉन ओरिजिनची रिजन. ठीक आहे, तर हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की कशासाठी ओरिजिनची रिजन येते, कशासाठी नॉन ओरिजिनची रिजन येते. आणि इथं आपल्याला दिलेलं आहे की फाइंड द फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इन इक्वेशन्स ग्राफिकली, म्हणजे 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. आता ह्या 2 इक्वेशनचे जे तर आता 2 इक्वेशनसाठी आपण लास्ट याच्यामध्ये म्हणजे एक्सरसाइज 7.1 मध्ये क्वेश्चन्स पाहिलेले की 2 इक्वेशन्स दिली असतात त्याचा ग्राफ कसा डिनोट करायचा. पण इथं ऍडिशनल काय अजून की एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. म्हणजेच निश्चितच तुमचा एक्स हा पॉझिटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जो येणारा रिजन आहे तो तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येणार आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड, फोर्थ सर्व क्वाड्रंटचा स्टडी केलेला आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतं की सर्व टर्म ह्या पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, म्हणजे हे जर काढलं तुम्ही, म्हणजे हा काढला तुम्ही एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, तर इथे हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट दोन्हींच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे इथं एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. पण सेकंड क्वाड्रंटमध्ये ही इथं एक्स पॉझिटिव्ह ऍक्सिस असतो, इकडे काय असतो एक्स निगेटिव्ह, आणि हा वाय पॉझिटिव्ह, म्हणजेच काय एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह. हा झाला सेकंड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये इथं एक्सची ही साईड निगेटिव्ह, वायची पण ही खालची साईड निगेटिव्ह, म्हणजे मायनस मायनस, म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट म्हणजे दोन्ही पण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असतात. आणि हा जो फोर्थ क्वाड्रंट आहे तर इथं हा एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि ह्या वायच्या काय असतात निगेटिव्ह, म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा झाला फोर्थ क्वाड्रंट. तर आपल्याला इथं जो ग्राफ प्लॉट करायचा किंवा जो ग्राफ काढणार आहे त्याचा जो रिजन आहे तो आपला फक्त कुठं येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येणार आहे. कारण काय दिलेली जी कंडिशन आहे की एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी कंडिशन्स दिलेली ना, एक्स आणि वायची जी व्हॅल्यू ती पॉझिटिव्हच आहे, म्हणजे त्याच्यावरनं काय डिसाईड होतं की तुमचा जो येणारा रिजन आहे तो फक्त कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्वाड्रंटमध्ये तो रिजन दाखवायचा नाही. ठीक आहे, तर आता आपण काय करू की जसा फर्स्ट इक्वेशन टेबल फॉर्म करू, ती इक्वेशन ऑफ लाईन, हे फर्स्ट इक्वेशन लाईनचं, हे सेकंड इक्वेशन लाईनचं, आणि अल्टरनेट एक्स वाय 0 करायचे, म्हणजे एक्स 0 टाकला की वायची व्हॅल्यू काढायची, वाय 0 टाकला की एक्सची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला काय ती ऑर्डर पेअर, याला आपण म्हणतो ऑर्डर पेअर. तर मग असा टेबल फॉर्म करून घ्यायचा आहे, इक्वेशन ऑफ लाईन, एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, ऑर्डर पेअर एक्स वाय, आणि त्याचा जो सिम्बॉल इक्वेशनचा तो काय लेस दॅन इक्वल टू, हा पण काय लेस दॅन इक्वल टू. आणि इथं रिजन म्हणजे इथं आपण पाहणार आहे की रिजन कोणती येते, ओरिजिन साइड येते की नॉन ओरिजिन साइड येते. ठीक आहे, तर आता आपण काय करू, इथं इक्वेशन ऑफ लाईन लिहिलं. फर्स्ट इथं इक्वॅलिटी फॉर्म मध्येच लिहायचंय, कारण इक्वेशन ऑफ लाईन येते 3x + 2y = 18. मग आता सायमल्टेनियसली समजा एक्स 0 टाकला तर 2y = 18 येतं, म्हणजेच वाय काही 9, म्हणजे पहिली ऑर्डर पेअर काय आली 0 9. नंतर तुम्ही y0 टाका, एक्सची व्हॅल्यू काढा, म्हणजेच इथं ही टर्म 0 होईल, म्हणजे 3x = काय राहील 18. तर 3 ने जर डिवाइड केलं तर 18 डिवायडेड बाय 3 काय 6, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 6, वायची व्हॅल्यू 0, म्हणजे सेकंड काय आलं 6 0. हे आलं फर्स्ट लाईनसाठी, ही आल्या 2 ऑर्डर पेअर, त्याचा हा सिम्बॉल. तर आता रिजन कोणती येते, ओरिजिनची रिजन येते का नॉन ओरिजिनची रिजन. त्यासाठी काय करायचंय, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की डायरेक्टली जे दिलेले इक्वेशन असेल
तिथे XY00 टाकायच्या आणि XY00 जर टाकलं ह्या इक्वेशनमध्ये X0Y0 तर हे पूर्ण काय 0, म्हणजे इथं काय येणार आहे 0< ≤ 18. हे ट्रू आहे का? हे जर ट्रू असेल तर रिजन येते ओरिजिनची आणि जर ट्रू नसेल तर रिजन येते नॉन ओरिजिनची. मग हे ट्रू आहे का? यस, नक्कीच ट्रू आहे, कारण 0 हा नेहमी 18 पेक्षा लहान असतो. म्हणजेच हे ट्रू आहे. म्हणजेच कोणती रिजन येणार आहे? ओरिजिनची रिजन आहे. म्हणजे जी ओरिजिनच्या साईड आहे लाईनची, ओरिजिनची जी बाजू आहे ती येणार आहे. ठीक आहे, मग आता हे काय आहे? ट्रू आहे इथं. ठीक आहे, ट्रू आहे म्हणजे ही येते रिजन ओरिजिनची. नंतर आता सेम थिंग सेकंड इक्वेशनसाठी करायचंय. सायमल्टेनियसली XY0 टाकले, X0 टाकला तर Y बरोबर 10 येईल, म्हणजे इथं आली Y ची व्हॅल्यू 10, म्हणजे ऑर्डर पेअर आली 0 10. नंतर Y0 टाकला तर 2x = 10, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 5, म्हणजे 5 0, म्हणजे ही आली ऑर्डर पेअर. तर याचं जे साईन आहे सिम्बॉल काय आहे? < सेम करायचं इथं पण XY00 टाकले तर 0 < 10 आहे का? यस, म्हणजे हे काय आहे? ट्रू आहे. जर ट्रू नसेल तर नॉन ओरिजिनची रिजन आहे. ठीक आहे, ट्रू आहे म्हणजे रिजन कोणती आली? ओरिजिनची साईड. मग आता हे पहिल्यांदा टेबल काढून घेतला. नंतर काय करायचंय तुम्हाला? ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर त्या ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला क्ल्यू काय इथे की XY दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, म्हणजेच जी येणारी रिजन आहे ती आपल्याला फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधली रिजन कन्सिडर करायची. ठीक आहे, मग हे आले तुमचे पॉइंट. आता स्केल घ्यायचं आहे X ऍक्सिस Y ऍक्सिसला. तर स्केल काय घेणार आहे? X ऍक्सिस आणि Y ऍक्सिसला दोन्ही ऍक्सिस वरती स्केल घ्यायचंय की 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट घेतलंय मी. ठीक आहे, तुम्ही अकॉर्डिंग जसा क्वेश्चन्स असेल म्हणजे जेवढ्या जास्त व्हॅल्यू असतील तेवढं तुम्हाला कमी याचं स्केल घ्यावं लागेल. आता इथं व्हॅल्यूज आपल्याला जास्तीत जास्त 10 आणि 9 पर्यंतच रिक्वायर्ड आहेत. मग मी काय घेतलं? 1 सेंटीमीटर स्केल घेतलेलं इथं मी की 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट ऑन दोन्ही पण ऍक्सिस वरती, ऑन X अँड Y ऍक्सिस. दोन्ही याच्यावरती सेम स्केल घ्यायचंय X आणि Y ऍक्सिस वरती. मग आता हे स्केल घेतलं, हे जे पॉइंट आहेत ते मी प्लॉट केले, म्हणजे ही झाली X ऍक्सिस, ही झाली Y ऍक्सिस. 1 सेंटीमीटर 1 युनिट घेतलं म्हणजे 1 2 3 असे पॉइंट डिनोट करून घ्यायचे. स्केलचा यूज करायचा आहे. नंतर इकडे पण 1 to 10 पर्यंतचे पॉइंट प्लॉट करून घ्यायचे. इथे ही ओरिजिन असेल 0 0. नंतर आता ज्या ऑर्डर पेअर आहेत त्या व्हायच्या. फर्स्ट इक्वेशनसाठी ऑर्डर पेअर काय आहे? 0 9, म्हणजे x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 9. कुठं असते x 0 आणि y ची व्हॅल्यू ही y ऍक्सिस वरती असते, म्हणजे हा येईल पॉइंट, फर्स्ट पॉइंट. ठीक आहे, 0 9. नंतर दुसरा पॉइंट, त्याच लाईनचा दुसरा पॉइंट पाहायचा, काय तो 6 0, म्हणजे x ची व्हॅल्यू 6 आहे, y ची व्हॅल्यू 0 आहे, 6x ची व्हॅल्यू म्हणजे X ऍक्सिस वरती, म्हणजे हा आला पॉइंट. आणि हे दोन्ही पॉइंट जे ते जॉईन करून घ्यायचे. हे जे इथं हा एक पॉइंट आलेला आहे आणि इथं हा दुसरा पॉइंट आलेला आहे, तर मी हे दोन्ही पॉइंट असे जॉईन करून घेतलेले. ठीक आहे, ती थोडीशी एक्सटेंड करायची. ही आली फर्स्ट लाईन, तिला L1 म्हणू शकता तुम्ही. जर फर्स्ट लाईन कॉल दिस ॲज L1 म्हणा. नंतरची सेकंड लाईन साठी पण तेच करायचंय. काय आहे फर्स्ट पॉइंट? 0 10 X 0 आहे, Y 10 आहे, म्हणजे कुठे येईल? Y ऍक्सिस वरती हाला पॉइंट. नंतर X 5 आहे, Y 0 आहे, म्हणजे कुठे येईल? हा पॉइंट इथे येईल. ठीक आहे, हा येईल X ऍक्सिस वरचा पॉइंट. ओके, ते दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचेच, म्हणजे 10 आणि 5चं पॉइंट. ठीक आहे, हे असे दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे. लाईन थोडीशी एक्सटेंड करायची. ठीक आहे, ही आली तुमची L2 लाईन. तर आता आपल्याला काय करायचंय? फिजिबल रिजन किंवा त्याला आपण सोल्युशन सेट पण म्हणतो, तो काढायचा आहे. तर फिजिबल रिजन कोणता येतोय? त्यासाठी तुम्हाला ह्याचा यूज करायचा आहे की ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन साईड. आता इथं दोन्ही याच्यासाठी ओरिजिन साईड येते. ओरिजिन साईड म्हणजे कोणती? की लाईनच्या ह्या बाजूची साईड. ठीक आहे, तर इथं जर तुम्ही पाहिलं की ही जर लाईन पहिली लाईन कन्सिडर केली L1, तर जर तुम्ही फर्स्ट लाईन कन्सिडर केली तर यासाठी कोणता येणार आहे? याच्या खालचा रिजन येतो. ठीक आहे, ओरिजिनचा, म्हणजे ओरिजिनच्या साईडचा रिजन, म्हणजे इथून स्टार्ट होईल. ओके, इथून हा सगळा असा इथपर्यंत. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही लाईनचा विचार करायचा आहे आणि दोन्ही लाईनच्या खालची बाजू घ्यायची. ठीक आहे, म्हणजे दोन्ही लाईनला ती कंबाईन आली. आता इथं ही जर लाईन घेतली तर इथून तो रिजन येतोय. ठीक आहे, इथून रिजन येतोय तो, पण ह्या लाईनसाठी आहे का? तो नाहीये. म्हणजे दोन्हींच्या खालचं रिजन, म्हणजे दोन्ही लाईनच्या खालचं रिजन, म्हणजेच जिथं लास्टची जी लाईन असेल त्या लाईन पासून स्टार्ट करायची. म्हणजे हा पण येणार नाहीये, कारण हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय? हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंटचा रिजन आपल्याला घ्यायचा नाही. त्याच्यानंतर हा पण इकडे जर घेतला, हे असं एक्सटेंड केलेलं,
आणि इकडचं जर घेतलं हे एक्सटेंड केलं तर इथं कोणता क्वाड्रंट येतो? फोर्थ क्वाड्रंट आहे खाली. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर फोर्थमध्ये पण सोल्युशन नाही आहे, कारण XY ग्रेटर दॅन इक्वल टू 0 हे फर्स्ट क्वाड्रंट, म्हणजे जो येणार रिजन तो फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येणार आहे. म्हणजे जो रिजन घ्यायचा तो आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटचाच घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मग हा पण येणार नाही, याच्या खालचा घ्यायचा नाही, ह्याच्यावरचा घ्यायचा नाही. त्याच्यानंतर ह्या लाईन दोन्ही याच्यासाठी कंबाईन असला पाहिजे. आता हा दोन्ही याच्यासाठी कंबाईन आहे का? नाही. म्हणजे जी लास्टची लाईन आहे तिच्या खालचा रिजन, म्हणजेच ही जी लाईन आहे तिच्या खालचा, जी लास्ट याला म्हणजे ही लाईन इथं पण कोणती दिसते? लास्टला ही L2 लाईन दिसते. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट लाईनच्या ह्या खालचा, नंतर इथून ती L2 कंटिन्यू होती, तर L2च्या खालचा रिजन, म्हणजे दोन्हीसाठी तो कंबाईन रिजन असला पाहिजे. त्याला आपण म्हणतो फिजिबल रिजन. म्हणजे तो जो फिजिबल रिजन आहे तो काय करणार आहे की हे दोन्ही पण जे कन्स्ट्रेंट आहे ते सॅटिस्फाय करतात. ठीक आहे, म्हणजे फिजिबल रिजन किंवा फिजिबल सोल्युशन किंवा यालाच आपण शेडेड रिजन असं पण म्हणू शकतो. हा शेडेड रिजन काय करतो की जे तुमचे दिलेले कन्स्ट्रेंट आहेत ते सर्व कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय करतो. म्हणजे तुम्ही इथं जर XYच्या व्हॅल्यू टाकल्या ह्या रिजन मधल्या तर ते काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे. ठीक आहे, की पॉइंट काढायचे आणि नंतर त्या दोन्ही लाईनचा कंबाईंड रिजन पाहायचा. म्हणजे हा जो खालचा रिजन आहे ह्या लाईनच्या खालचा हा येईल कंबाईंड रिजन. हा येणार नाही, कारण हा फक्त वरच्या लाईनसाठी येतो. हा पण काय तो फक्त वरच्या लाईनसाठी येतो, म्हणजे तो येणार नाही. हा इथं काय येतो? ही जी लाईन आहे L1 तिच्यासाठीचा येतोय, म्हणजे दोन्ही लाईनचा कंबाईन येत नाही. हा जो येणार आहे खालचा रिजन, म्हणजे ही जी कडेची लाईन आहे ह्याच्या पूर्ण खालचा जो रिजन आहे तो दोन्हीसाठी कंबाईन आहे. कारण ओरिजिन साईड म्हणजे कुठून स्टार्ट होती? ह्या लाईन पासून तर इथपर्यंत. त्याच्यानंतर ह्या लाईनसाठी ओरिजिन साईड कुठून स्टार्ट होती? हिच्या स्टार्टिंग पासून तर ओरिजिन पर्यंत, ही ती ओरिजिन साईड. मग दोन्हींची जी कंबाईन ओरिजिन साईड आहे ती काय येणार आहे? ही असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण कोणतेही दिलेले एक्झाम्पल असेल तर त्याचं ग्राफिकली सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथं जी इनइक्वॅलिटी होती ती लेस दॅन होती, तर जर सपोज ग्रेटर दॅन इक्वल टू असेल किंवा एक ग्रेटर दॅन इक्वल टू एक लेस दॅन इक्वल टू आहे, तर त्यासाठी कसा फिजिबल रिजन काढायचा ते पाहणार आहोत.